Welcome to Vidyaratna classes, where 100% results are assured from last 5 years. Because when 1 out of every 4 students who gave board exams has failed, we are proud to have 100% results. Coaching available for English and semi-English medium for 8th, 9th and 10th standard. We also teach 11th and 12th commerce. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेलचाइल्ड संस्थेचे महात्मा गांधी विद्या मंदिर डोंबिवली आयोजित अभ्यास माझा 10वीचा या कार्यक्रमामध्ये मी श्री विश्वास भोईर सर, संचालक विद्यारत्न शिक्षण संस्था डोंबिवली, आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. तसेच आतापर्यंतच्या यशस्वी वाटचालीबद्दल तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन सुद्धा करतो. मित्रांनो, 10वीचं वर्ष हे करिअरच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. कारण या वर्षात मिळालेल्या गुणांवरच आपल्या करिअरची पुढची दिशा ठरते आणि म्हणून आपल्या इथे एसएससीच्या गुणांना विशेष महत्त्व प्राप्त होतं. काही अपवाद वगळता सगळ्याच विद्यार्थ्यांना विचारल्यास असं वाटतं की नाही, मला खूप चांगले गुण मिळवायचे आहेत, मला 80% गुण मिळवायचे आहेत, मला 85% गुण मिळवायचे आहेत, मला 90% गुण मिळवायचे आहेत, मला 95% गुण मिळवायचे आहेत. परंतु प्रश्न पडतो की कसे अभ्यास करायचा तर कसा, या पातळीवर पोचायचं तर कसं, या प्रश्नाचं उत्तर माहिती नसतं. तर काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की 95%, 96% हे गुण फक्त आणि फक्त जन्मजात हुशार विद्यार्थीच मिळू शकतात, सामान्य विद्यार्थ्याचं तर काम नाहीये. मात्र मित्रांनो, पक्षाला देवाने पंख दिलेत म्हणून तो आकाशात उंच भरारी घेऊ शकतो, माशाला देवाने पर दिलेत म्हणून तो पाण्यामध्ये खोलवर जाऊ शकतो, मनुष्य ते करू शकत नाही असं जर मानवाने म्हटलं असतं तर आज माणूस पक्षापेक्षा जास्त उंचीवर किंवा माशापेक्षा जास्त खोलीवर जाऊच शकला नसता. हो मित्रांनो, तंत्राच्या साह्याने, यंत्राच्या साह्याने, विज्ञानाच्या साह्याने पक्षी ज्या उंचीवर जाऊ शकत नाही त्या उंचीवर मानव जातो, मासा ज्या खोलीवर जाऊ शकत नाही त्या खोलीवर मानव जाऊ शकला. मग तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल, अभ्यासाचं सुद्धा असं काही तंत्र आहे का, अभ्यासाचं सुद्धा असं काही विज्ञान आहे का? हो मुलांनो, अभ्यासाचं हे जर तंत्र सामान्य विद्यार्थ्याने सुद्धा जाणून घेतलं आणि अंगीकारलं तर हा सामान्य विद्यार्थी सुद्धा प्रचंड उंचीवर जाऊ शकतो, यशस्वी होऊ शकतो, 90-95% गुण सहज मिळवू शकतो. तर आपण या कार्यक्रमामध्ये आज बघणार आहोत की हे तंत्र कोणतं आहे अभ्यासाचं. मुलांनो, 10वीची तयारी आपल्याला 4 स्तरांवर करावी लागते. 1 मानसिक तयारी, 2 शारीरिक तयारी, 3 बौद्धिक तयारी आणि 4 तंत्र विकास. मित्रांनो, आपण 10वीची परीक्षा हे आपलं युद्ध समजूया आणि या युद्धासाठी आपल्याकडे 3 अत्यंत महत्वाचे सेनानी आहेत. एक म्हणजे आपलं मन, दुसरं म्हणजे आपलं शरीर आणि तिसरं म्हणजे आपली बुद्धिमत्ता. मित्रांनो, यातील आपला पहिला सेनानी मन, याची तयारी आपण 10वीला अतिउत्तम गुण मिळवण्यासाठी कशी करून घ्यावी ते पाहूया. सर्वप्रथम बाळांनो, प्रेरणा घ्या, म्हणजेच यशस्वी व्यक्तींचे चरित्र वाचा, त्यांच्याबद्दलची माहिती वाचा, त्यांनी केलेले कष्ट समजून घ्या आणि त्यापैकी एका यशस्वी व्यक्तीला आपला आयडॉल म्हणजेच आपला आदर्श माना आणि त्यांनी घेतलेल्या कष्ट सतत आपल्या डोळ्यासमोर राहतील याची काळजी घ्या. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना, उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना भेटता आलं त्यांच्या भेटीगाठी घ्या, त्यांच्या अभ्यास करण्याची पद्धती समजून घ्या, आलेल्या अडचणी दूर करण्याचे त्यांनी काय प्रयत्न केले ते समजून घ्या आणि त्यांच्याकडनं सुद्धा प्रेरणा घ्या. आपल्या मनाला प्रेरित करा सर्वप्रथम की नाही, मला यांच्यासारखं बनायचंय, माझा हा आदर्श आहे आणि मी काहीही झालं तरी या आदर्शासारखं बनण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर बाळांनो, ध्येय निश्चित करा. आपल्याला अगदी सहज म्हणून घराच्या बाहेर फिरायला जरी जायचं असेल तरी आपण आधी ठरवतो की आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे जायचं आहे. आपण मनात ठरवल्याशिवाय एक पाऊल सुद्धा पुढे टाकू शकत नाही. पहा बाळांनो, नुसतं भटकायचं असेल तरी आधी नियोजन करावं लागतं, आधी ठरवावं लागतं, आधी ध्येय निश्चिती करावी लागते आणि मगच आपल्याला
पाऊल टाकता येतं पुढचं. मग मला सांगा की करिअरच्या आयुष्याच्या इतक्या मोठ्या वाटचालीमध्ये, शैक्षणिक वाटचालीमध्ये आपण जर ध्येय निश्चित नाही केलं तर आपल्याला ही वाटचाल नीट करता येणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम ठरवा की मला किती टक्के गुण मिळवायचे आणि ते का मिळवायचे, मला काय बनायचंय, मला कोणासारखं बनायचंय, हे ध्येय कागदावर लिहून काढा आणि अभ्यास करण्याच्या जागेवर रोज सतत दिसेल असं ते चिकटवून ठेवा. बाळांनो, ध्येय निश्चिती झाली, आपल्या मनाने प्रेरणा घेतली आणि आता आपण अभ्यासाला लागतो, आपण कष्ट करायला लागतो. त्यावेळेस लक्षात येतं की ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागणार आहेत आणि मग कधी कधी आपलं मन खच खातं आणि आपला आत्मविश्वास ढळू शकतो. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. या ठिकाणी आपल्या मनाचे हे 3 शत्रू यांच्यावर तुम्हाला मात करायची. सर्वप्रथम तुम्हाला भीती वाटेल की अरे मी हे करू शकेन की नाही, तर भीती हा शब्दच तुमच्या डिक्शनरीतून काढून टाका. त्यानंतर आळस, कंटाळा हेही माणसाचे खूप मोठी शत्रू आहेत. अगदी लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की आळसाळा टाळा, कंटाळा टाळा. तर निश्चितच या वर्षात अजिबात कंटाळा करायचा नाही बाळांनो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मानवाचा शत्रू म्हणजे वाईट सवयी. यात अनेक गोष्टी आहेत. काही व्यसनं असतील, कोणाला झोपायची सवय असते, कोणाला वाह्यात गप्पा गोष्टी करायची सवय असते. हल्ली मोबाईलचं जग आहे, मोबाईलवर चॅटिंगचं आहे, फेसबुक, व्हॉट्सअप याचा वापर करण्याच्या वाईट सवयी लागलेल्या असतील तर त्या सर्वप्रथम त्यागा आणि अशा प्रकारे आपल्या आधी मनाची तयारी करा. यानंतर आपण आपला पुढचा जो सेनानी आहे शरीर, याची तयारी कशी करायची ते आपण आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया. नमस्कार मित्रांनो, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण आपला पहिला सेनानी मन याची तयारी, प्रेरणा, ध्येय निश्चिती व आत्मविश्वास या दिव्य अस्त्रांनी तयारी केल्यानंतर आता आपण आपला दुसरा सेनानी शरीर याची तयारी कशी करायची 10वीच्या परीक्षेसाठी, 10वीच्या अभ्यासासाठी ते आपण पाहणार आहोत. बाळांनो, सर्वप्रथम या ठिकाणी हलका व्यायाम करा असा सल्ला तुम्हाला मी देतोय. याचं कारण असं आहे की एकदा आपण ध्येयाने पछाडले गेलो, एकदा आपण प्रयत्नांची पराकाष्ठ करायला सुरुवात केली की आपण तासनतास अभ्यास करत बसतो. एका जागेवर स्थिर तासनतास बसल्यानंतर आपल्या स्नायूंमध्ये आखड निर्माण होऊ शकते, स्नायूंमध्ये विषसंचय निर्माण होऊ शकतो. हा विषसंचय किंवा त्या स्नायूंमध्ये साठलेलं विष तिथून निघण्यासाठी आपल्याला 1 ते 2 तासांनी अभ्यास झाल्यानंतर हलकासा व्यायाम करायचा आहे. आपण शाळेमध्ये जशा कवायती करतो त्याप्रमाणे दोरीच्या उड्या किंवा नुसतंच उड्या मारणं किंवा नुसतंच जॉगिंग करणं, असं थोडासा हलकासा व्यायाम केल्यामुळे स्नायू सैल होतात, त्या ठिकाणी झालेला विषसंचय निघून जातो आणि स्नायूंमध्ये जी कड आलेली असते ती निघून जाते. कारण बाळांनो, जर आपण कितीही तास अभ्यास करत बसलो आणि स्नायूंमध्ये कड असेल तर आपलं मन, आपलं चित्त एकाग्र होणार नाही आणि आपण केलेला अभ्यास आपल्या स्मरणात राहणार नाही किंवा त्याचा काहीही उपयोग होणार नाही. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण तासनतास एका जागेवर अभ्यास करायला बसतो तेव्हा आपल्या हृदयाची गती, हृदयाचा दाब हा कमी झालेला असतो. यामुळे आपल्याला सर्वात वरच्या भागावर असलेला आपला मेंदू याला रक्त पुरवठा संथ गतीने होतो, परिणामी ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि अशा वेळेस स्मरणावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे तासनतास तुम्ही बसून केलेला अभ्यास तुमच्या स्मरणात राहणार नाही. म्हणून प्रत्येकाला, अगदी मुलींना सुद्धा माझा सल्ला आहे की रोज सकाळी 5 ते 10 मिनिटं, कमीत कमी 5 मिनिटं, जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटं आपण कवायत करतो त्याप्रमाणे वॉर्मअप व्यायाम करावा. व्यायाम म्हणजे काही आपल्याला या ठिकाणी शरीर कमवायचं नाहीये, तर वॉर्मअप आपल्या हृदयाची गती वाढली पाहिजे, आपल्या रक्तसंचलन जोरात झालं पाहिजे आणि परिणामतः मेंदूला तजेला आला पाहिजे, मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा जास्तीत जास्त झाला पाहिजे. अन्यथा तुम्ही केलेले कष्ट काहीही उपयोगात येणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बाळांनो, या ठिकाणी दुसरा सल्ला असा आहे की तामसी आहार या वर्षभर टाळा. तुम्ही म्हणाल सर तामसी आहार म्हणजे काय, तर तिखट, तेलकट, तुपट, त्यानंतर मटण, मच्छी, चिकन असे तामसी आहार शक्यतो टाळा किंवा खूप कमी प्रमाणात खा. का बरे बाळांनो, तर तामसी आहार सेवन केल्यानंतर आपल्या अंगाचा दाह होतो, पचवण्यासाठी जास्त मोठ्या प्रमाणात प्रथिनांची आणि त्याचबरोबर ऍसिडची गरज लागते आणि यामुळे शरीराचा दाह होतो, शरीराची आग होते आणि मग यामुळे आपलं चित्त एकाग्र राहत नाही, चित्त स्थिर राहत नाही आणि निश्चितच त्यामुळे आपला अभ्यासात लक्ष लागणार नाही किंवा केलेला अभ्यास हा चिरकाल स्मरणात राहणार नाही. त्यामुळे शक्यतो तामसी आहार टाळाच. नाही जमल्यास कमी प्रमाणात घ्या, पुरेशी झोप घ्या.
बाळांनो, आपण शारीरिक मेहनत करतो त्यासाठी जितकं शरीर थकतो त्याहीपेक्षा काही जास्त पट बौद्धिक मेहनत केल्यानंतर शरीर थकतं आणि थकलेल्या शरीराकडनं पुढे बौद्धिक कार्य होणे नाही. त्यामुळे पुरेशी झोप घ्या. आता पुरेशी या शब्दाला काही मर्यादा आहेत का? हो आहेत. आपण कमीत कमी 6 तास व जास्तीत जास्त 8 तास झोपलं पाहिजे. 8 तास सलग झोप घेणं हाच एक उत्तम सल्ला आहे. नाही जमल्यास कमीत कमी 6 तास तरी झोप घ्यावी. दुपारची झोप शक्यतो वर्ज्य करावी विद्यार्थ्यांनी, कारण दुपारच्या झोपेमुळे शरीरामध्ये प्रचंड विषसंचय होतो आणि त्याचा सरळ परिणाम आपल्या CNS सेंट्रल नर्वस सिस्टम मध्यवर्ती चेतासंस्थेवर होतो, परिणामतः स्मरणावर होतो. पुढे थंड पेय अथवा थंड पाणी पूर्णतः वर्ज्य करा, कारण थंड पेय व थंड पाणी हे खरं तर आपल्याला शारीरिकदृष्ट्या प्रचंड हानिकारक आहे. परंतु मी अभ्यासापुरती गोष्ट सांगतो की थंड पाण्यामुळे किंवा थंड पेयामुळे आपल्या रक्तवाहिन्या आकुंचित पावतात आणि रक्तवाहिन्या आकुंचित पावल्यामुळे आपल्या मेंदूला रक्तपुरवठा कमी प्रमाणात होतो, परिणामतः ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात होतो. त्याचा परिणाम निश्चितच आपल्या स्मरणशक्तीवर होतो. त्यामुळे वर्षभर पूर्णतः किंवा आयुष्यभर मी म्हणेन थंड पाणी पिऊच नका आणि थंड पेय तर अजिबातच पिऊ नका. त्यानंतर पुढे शिळपाकं खाऊ नका, कारण या वर्षात आजारी पडायचं नाही हे एक मंत्र आहे. कारण आजारी पडलो तर तेवढे दिवस बुडतील, तेवढा अशक्तपणा आपल्या शरीरामध्ये येईल, तितका थकवा आपल्या शरीराला येईल, मनाला ग्लानी येईल आणि त्यामुळे अभ्यासाचे दिवस बुडतील. अभ्यासाचे दिवस बुडू नयेत. का बुडू नयेत याचं उत्तर तुम्हाला या आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमाच्या शेवटी तुम्हाला मी देणारच आहे. त्यामुळे शिळपाकं शक्यतो खाऊ नका. त्या पुढचं जेवणामध्ये जास्तीत जास्त पालेभाज्यांचा उपयोग करा. का करा हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कारण आपण अभ्यास करत असताना खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला व्हिटॅमिन आणि प्रथिनं यांची गरज लागते आणि अनेक व्हिटॅमिन्स हे पालेभाज्यातून आपल्याला मिळत असतात आणि तसेच रक्ताची वाढ सुद्धा पालेभाज्यांमुळे होत असते आणि आपल्याला या कालावधीमध्ये आपल्या मेंदूला जास्तीत जास्त रक्तपुरवठा होणं, शरीर तजेल राहणं हे गरजेचं आहे आणि पालेभाज्या घातल्यामुळे आजार सुद्धा आपल्या जवळ लवकर येत नाही, आपली प्रतिकार क्षमता चांगली वाढते. त्यामुळे पालेभाज्यांचा आपल्या आहारामध्ये आणि फळांचा सुद्धा आपल्या आहारामध्ये समावेश करा. आणि सगळ्यात शेवटचा सल्ला, या ठिकाणी कासव छाप अगरबत्ती असं लिहिलं आहे, परंतु अशा प्रकारचं कोणतंही केमिकल आपल्या झोपायच्या खोलीमध्ये शक्यतो जास्त वेळ लावू नका, कारण यामुळे CNS वर परिणाम होतो, सेंट्रल नर्वस सिस्टम वर परिणाम होतो, कारण ही सगळी रसायनं CNS डिप्रेसेंट आहेत आणि मग त्यामुळे निश्चितच तुम्ही कितीही अभ्यास केला तरी तो तुमच्या स्मरणात राहील, तुम्हाला आकलन होईल त्याचं हे सांगता येणार नाही. आता आपण यानंतर पुढची जी आपली तयारी आहे, बौद्धिक तयारी, ती आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तिसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण मागील 2 भागामध्ये मन आणि शरीर यांची अभ्यासासाठी तयारी कशी करायचं हे पाहिलेलं आहे आणि आता आपण वळतोय आपल्या सेनापतीकडे, बुद्धीकडे. बाळांनो, आपण बुद्धीला अत्यंत महत्व देतो हे खरं असलं तरी मन आणि शरीर हे दोघंही तितकेच महत्वाचे आहे. बुद्धी जर आपला सेनापती असेल तर मन हा त्याच्या रथाचा सारथी आहे आणि शरीर हे त्याचं रथ आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सारथी किंवा रथ दोन्ही नसेल तर कितीही कुशाग्र बुद्धिमत्ता जरी तुमच्याकडे असेल तरी त्या बुद्धिमत्तेचा ना तुम्हाला काही उपयोग होईल ना समाजाला काही उपयोग होईल. त्यामुळे या आधीचे 2 सेनानी सुद्धा आपल्याला तितक्या जिकरीने तयार करायचे जितक्या जिकरीने आपण बुद्धिमत्तेला तयार करणार आहोत, आपल्या बुद्धीला सतेज करणार आहोत. पाहूया आपण आता बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं. तर बघा स्क्रीनवर, सगळ्यात पहिल्यांदी एकाग्रता वाढवणे, स्मरणशक्ती वाढवणे आणि अभ्यास करणे. आपण यामध्ये फक्त तिसराच मुद्दा आयुष्यभर करत आलोय, अभ्यास करणे. याच्या आधी कितीतरी गोष्टींची तयारी करावी लागते हे आपल्याला आता या व्हिडिओ लेक्चर्स मधनं समजून आलेलं असेल. आपण जाऊया की एकाग्रता वाढवण्यासाठी काय करावं लागतं बाळांनो. सगळ्यात पहिल्यांदी आवड निर्माण करावी लागते अभ्यासाची. आपण पहा, एखादा आवडता सिनेमा आपण बघायला बसलो, 3 तासाचा हा सिनेमा एकदा पाहून देखील अगदी डायलॉग सहित आपल्याला लक्षात राहतो. तसं पाहता सिनेमाची कथा लिहायला गेल्यास कितीतरी पुस्तकं तयार होतील, हे तुम्हालाही माहिती आहे. मग इतकं सगळा सार, इतकं सगळं कथा किंवा लिखाण आपल्याला सहज आपल्या लक्षामध्ये राहतं. कसं बरं शक्य आहे? कोणी केलं बरं हे? तर आवडीने. आवडीमुळे एकाग्रता वाढली आणि एकाग्रतामुळे आपलं स्मरण आणि आकलन वाढलं. त्यामुळे आपल्याला अभ्यास कितीही आवडत नसला तरी आपल्या करिअरसाठी ह्या नावडतीला आवडती करून घेणं, त्यासाठी मनावर दबाव निर्माण करणं, त्यासाठी मनाला सवय लावणं
खूप गरजेचं आहे बाळांनो. मैनाबाई चौधरीने म्हटलेलं आहे, मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येती पिकावर. त्यामुळे मनाला एका अवखळ खोंडाप्रमाणे मन वागतं, त्याला आवर घालायला शिका. एका दिवसात ही आवर घालता येणार नाही, पण 1, 2, 3 महिन्यामध्ये तुमच्या मनाला खरंच चांगली सवय लागेल आणि तुमचा नावडता विषय अभ्यास आवडीचा होऊन जाईल. असो, त्यानंतर बाळांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तुमची बुद्धिमत्ता तेजस्वी करायची असेल, तुम्हाला तेजस्वी व्यक्तिमत्व बनायचं असेल, तर सगळ्यात महत्वाचं वाक्य लक्षात ठेवा, ध्येय वेडा. ध्येयाने पछाडले जा आणि ध्येय मिळवण्यासाठी अपार कष्ट करा. आणि ध्येय वेड झाल्यानंतर तुम्हाला कोणीही सिद्धी प्राप्त झाल्याशिवाय कोणी तुम्हाला अडवू शकणार नाही. पुढे जाऊया आपण. ध्येय वेड, यामध्येच ह्या वेडेपणाप्रमाणेच जिद्द सुद्धा बाळगा. त्यानंतर सुयोग्य बैठक व्यवस्था. आपण बुद्धीला तयार करण्यासाठी मानसिक उपचार पाहिले 3. कोणते बरं? आवड, ध्येयवेड आणि जिद्द. आता आपण बघणार आहोत काही भौतिक गोष्टी सुद्धा याच्यावर परिणाम करतात, एकाग्रतेवर परिणाम करतात. त्या कोणत्या? तर सुयोग्य बैठक व्यवस्था आणि प्रसन्न वातावरण. बाळांनो, तुम्हाला सगळ्यांना माहितीये, कोणत्याही धर्माची व्यक्ती असो, पूजा करण्यासाठी एका विशिष्ट आसनात बसते. हिंदू पद्मासन किंवा सुखासनात बसतात, बुद्ध पद्मासन किंवा सुखासनात बसतात, मुस्लिम वज्रासनात बसतात, तर ख्रिश्चन बांधव हे गुडघे टेकून बसतात. पण प्रत्येक जण साधनेला बसताना एका विशिष्ट बैठकीत बसतात, एका विशिष्ट आसनावर बसतात. प्रत्येक धर्मामध्ये पूजा करत असताना समोरचं वातावरण, पूजागृहातील वातावरण, त्या परिसरातील वातावरण प्रसन्न केलं जातं. मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की बाळांनो, असं प्रसन्न वातावरण का बरं केलं जातं, तर तुमच्याकडनं उत्तर येईल, सर देव खुश व्हावा म्हणून. नाही बाळांनो, तर देव खुश नाही, तर साधकाचं मन प्रसन्न व्हावं. साधकाचं मन प्रसन्न झालं की साधना सिद्धीच जाते, लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्या अभ्यासाची बैठक व्यवस्था आता सुनियोजित करून घ्या. अगदी एका खोलीचं घर जरी असेल तरी आपला अभ्यासाचा कोपरा ठरवून घ्या, त्या ठिकाणी आपली बैठक व्यवस्था लावून घ्या. टेबल खुर्ची असेल तर उत्तम, नसेल तर जमिनीवर अंथरून टाकून, जमिनीवर काहीतरी पांघरून त्याच्यावर मांडी घालून बसा. चौरंग पुस्तक ठेवण्यासाठी घ्या. अशा प्रकारे आपली बैठक व्यवस्था तयार करा. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या घरामध्ये असलेला देवारा रोज आपण या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात असा जागोजागी बदलत नाही, तर एकाच ठिकाणी ठेवतो. का बरे असे करतो? तर साधक जेव्हा साधनेला बसतो त्यावेळेस त्याच्या शरीरातनं जी पवित्र ऊर्जा बाहेर पडते ती त्या कोपऱ्यामध्ये साठवली जाते. आणि मग आपण जेव्हा त्या ठिकाणी नमस्काराला जातो तेव्हा ती पवित्र ऊर्जा, ती पॉझिटिव्ह एनर्जी नमस्कार करणाऱ्याच्या शरीरात जाते. आणि मेडिकल सायन्सला सुद्धा जे अशक्य आहे, साध्य झालेले नाही, असे अनेक विकार, मग ते मनोविकार असोत किंवा शारीरिक विकार असो, या पवित्र ऊर्जेने, या पॉझिटिव्ह एनर्जीने दूर होते. म्हणूनच आपण देवघराची जागा रोजच्या रोज बदलत नाही. त्याप्रमाणे लक्षात ठेवा, अभ्यासाला बसण्याची जागा रोजच्या रोज बदलायची नाही. अभ्यासाला बसताना विशिष्ट अशा चांगल्या बैठकीत बसा. टेबल खुर्ची असल्यास उत्तम, नाहीतर खाली मांडी घालून बसा. एक गोष्ट लक्षात ठेवा, अभ्यास करायच्या जागेवर बसून स्वतः कधी टीव्ही बघू नका व दुसऱ्या मेंबर्सलाही घरातल्या टीव्ही बघायला देऊ नका. कारण आजकाल टीव्हीवर काय चालतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच, मी विशेष सांगायची गरज नाही. आणि त्यामुळे टीव्हीवर घडणाऱ्या, पडद्यावर घडणारी घटना जर आपल्याला समजते, तर याचा अर्थ आपल्या शरीरामध्ये तशा प्रकारच्या प्रथिनं, संप्रेरक स्त्रवत आहेत आणि त्याचा विकृत परिणाम आपल्या बुद्धीवर, मनावर होतोय आणि तशा प्रकारची निगेटिव्ह एनर्जी शरीरातनं बाहेर पडते. आता ही निगेटिव्ह एनर्जी जर तुमच्या अभ्यास करायच्या जागेवर राहिली तर तुमचा अभ्यासात मन लागणार नाही. अभ्यास करायची जागा ही देवघरा इतकी पवित्र, प्रसन्न असायला हवी. म्हणून ती सजवून घ्या. त्या ठिकाणी नैसर्गिक प्रकाश व हवा येईल अशाच ठिकाणी ही जागा निवडा. समजा नैसर्गिक प्रकाश व हवा शक्य नसल्यास कृत्रिमरित्या त्या ठिकाणी प्रकाश व मुबलक हवेची उपलब्धता करा आणि त्यानंतर अभ्यासाला बसा. पहा, अभ्यास ही सुद्धा एक साधना आहे आणि साधना सिद्धीस जाण्यासाठी बैठक आणि चित्ताची प्रसन्नता अत्यंत महत्वाची आहे. आता बाळांनो, खाली तुम्हाला एक दिसतंय की शेवटचा मुद्दा, सातत्य राखा. एकाग्रता नाही, सातत्य हा शब्द तुम्हाला सगळ्याच ठिकाणी उपयोगात येणार आहे. बाळांनो, समजा मी तुम्हाला विचारलं की पाण्याच्या थेंबाने आपल्याला दगडाला भोग पाडता येतं का,
तर तुमचे डोळे आश्चर्याने विस्फारतील. अरे पाण्याच्या थेंबाची काय विषाद दगडाला भोग पाडायची. पण बाळांनो, पावसाळ्यामध्ये कौलांवरून ज्या ठिकाणी पाकोळी पडते त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तिथे खाली असलेल्या दगडाला खड्डा पडलेला असतो. आपण धबधबे पाहायला जातो त्यावेळेस तिथे खाली असलेल्या कातळाला मोठं भोग पडलेलं असतं. कारण पाणी इतकं मृदू असतं, इतकं प्रवाही असतं, तरी देखील ते कातळाला भोग पाडतं. हो, कारण सातत्य. त्यामुळे सातत्य लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पुढे जाऊया. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही पुढचे उपाय आपल्याला बघायचे आहेत. सातत्यावर मी तर बोललो. अभ्यासाची वेळ. अभ्यासाची खरं तर आपण सकाळी जेव्हा पहाटे उठतो त्यावेळेस आपलं मन प्रसन्न असतं, थकवा गेलेला असतो, त्यामुळे पाठांतर या वेळेत करावं. दुपारच्या वेळेमध्ये लिखाणाचं काम करावं आणि शक्यतो संध्याकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी गणितासारखे किंवा काही कूट प्रश्नांची उत्तरं सोडवून आणि समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि झोपी जावं. एखादा कूट प्रश्न समजलेला नसेल तर झोपताना त्याच्यावर चिंतन करावं. सकाळी उठल्यानंतर आपल्याला त्या चिंतनातनं आपल्या प्रश्नाचं कूट प्रश्नाचं उत्तर सापडलेलं असेल. हे आपलं मनाचं सामर्थ्य आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बाळांनो, उजळणी करा. प्रतिमा किंवा युक्त्यांचा उपयोग करा. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही तक्ते तयार करा. ते अभ्यासाच्या जागेवर किंवा घरामध्ये जागोजागी भिंत्यांवर लावा. आकृत्या काढा, सूत्र तयार करा, गाण्यामध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर तयार करा. अशा प्रकारे नाना प्रकारच्या युक्त्या तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. त्यानंतर योग्य आराम व मनोरंजन ही गोष्टही महत्वाची आहे. ध्येयाने वेडे व्हा याचा अर्थ 24 तास अभ्यास करा असं नाही आहे. तर शरीराला जेव्हा थकवा येतो तेव्हा एक तर तुम्ही आराम करा किंवा विषयामध्ये अभ्यासामध्ये बदल करा. तोही एक मनाला आराम होतो, शरीराला आराम होतो. आणि थोडा वेळ का होईना मनोरंजनासाठी काढून ठेवा. त्यानंतर सतत स्वतःची परीक्षा घ्या. थोडक्यात केलेला अभ्यास त्यातील एखाद दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 100% बरोबर लिहिता येतं की नाही हे थोडंसं अभ्यासा. त्यानंतर आपण पुढे जाऊया. मेमरीच्या नियमानुसार अभ्यास कसा करावा हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत.